नमस्कार. मागील 8 दिवसाआधी आपण शेतकरी कर्जमाफीवर एक व्हिडिओ बनवून टाकलेला होता. त्यामध्ये आपण स्पष्ट सांगितलेलं होतं की ज्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ घ्यायचा आहे, ज्या शेतकऱ्यांना, त्यांना स्वतःचा फार्मर आय डी काढून घेणे फार आवश्यक आहे. तर आजच आपल्याकडे एक शेतकरी काका आलेले होते. त्यांनी मला सांगितलं की शेतकरी कर्जमाफीसाठी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे म्हणून काहीतरी. तर मी त्यांना विचारलं सहज की कसलं रजिस्ट्रेशन. तर त्यांनी मला एक पेपरमधली न्यूज दाखवली, ज्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की शेतकरी कर्जमाफी घेण्यासाठी ॲग्रिस्टॅगच्या साईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. तर पुन्हा एकदा तेच कन्फ्युजन तयार झालं. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना आवर्जून सांगतोय की ॲग्रिस्टॅगवर जाऊन जे रजिस्ट्रेशन करायसाठी न्यूजपेपरमध्ये येत आहे ते दुसरं तिसरं काहीही नसून फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशनच आहे. बघा, फार्मर आय डी, किसान आय डी किंवा शेतकरी आय डी या तीनही गोष्टी वेगवेगळ्या नसून एकच आहेत. त्यालाच आपण फार्मर आय डी म्हणतो, त्यालाच किसान आय डीसुद्धा म्हणू शकतो किंवा त्यालाच आपण शेतकरी आय डीसुद्धा म्हणू शकतो. आता राहिलं ॲग्रिस्टॅगच्या साईटवरचं रजिस्ट्रेशन. तर जे तुमचा फार्मर आय डी तयार झालेला आहे, जिथे कुठे तुम्ही तयार केला असेल किंवा ज्यांनी स्वतः मोबाईलवरून सुद्धा केला असेल, तर ते रजिस्ट्रेशन तुम्ही ॲग्रिस्टॅगच्या साईटवर जाऊनच केलेलं आहे. ती नोंदणी तुमची ॲग्रिस्टॅगच्या साईटवरच झालेली आहे. त्याच्यामुळे मनात कुठलंही कन्फ्युजन किंवा संभ्रम न ठेवता हे लक्षात घ्या, तुम्हाला शेतकरी कर्जमाफीसाठी फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. आणि तो फार्मर आय डी जो ज्यांनी कोणी फार्मर आय डी काढला असेल तो ॲग्रिस्टॅगच्या साईटवरच जाऊन रजिस्टर झालेला आहे. म्हणून न्यूजमध्ये जे आलेलं आहे ॲग्रिस्टॅगच्या साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करा, तर ज्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे त्यांना पुन्हा त्या साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. ज्यांनी फार्मर आय डी काढलेलाच नाही आहे किंवा ज्यांना स्वतःचा काढलेला आहे किंवा नाही याबद्दल पूर्णतः माहिती नसेल, त्यांनी जवळच्या कुठल्याही ऑनलाईन सेंटरला जा आणि आपला फार्मर आय डी तयार झालेला आहे किंवा नाही याची माहिती करून घ्या. नसेल तर पुन्हा खात्री करून तो काढून घ्या. त्याविषयी कुठलंही कन्फ्युजन किंवा काही न ठेवता तुम्ही ऑनलाईन जाऊन माहिती घ्या आणि स्वतःच्या मनात असलेलं कन्फ्युजन लवकरात लवकर दूर करून घ्या. धन्यवाद.